नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरचे स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत द्वितीय घटक चाचणी, म्हणजे जिला तुम्ही घटक चाचणी 2 सेकंड युनिट टेस्ट म्हणता. 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीची प्रश्नपत्रिका 2025-26ची म्हणजे चालू वर्षाची प्रश्नपत्रिका असणार आहे. तर तुम्हाला खूप हिचा फायदा होणार आहे. तर व्हिडिओला आपण शेवटपर्यंत बघा, हीच नम्र विनंती. आणि PDF लागत असेल तर PDF कसं डाउनलोड करायचं ही मी तुम्हाला सांगतो व्हिडिओच्या पुढे. तर चला, येतं 8वी तुम्ही वाचू शकता वाचलंच असेल तर. गद्य विभाग दिलेला आहे, मार्क आहेत पेपरसाठी 20 वेळा दिलेला आहे, 1 तास. गद्य विभाग, आता तुम्हाला उत्तर असेल आणि उत्तरावरती काही प्रश्न असतील तर मी तुम्हाला डायरेक्टली उत्तर दाखवतो, याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, त्यावरती काही प्रश्न असणार आहेत, ती प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. होप तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला असेल. व्हिडिओ बघता आपण 5 मिनिटात एंड करणार आहोत. तर बघा, सत्य विधान ओळखा, चौकटी पूर्ण करा म्हटलेलं आहे. खाली उत्तराच्या आधारे सूचनेनुसार विवृत्ती करा, ज्यामध्ये पहिला आहे चौकटी पूर्ण करा. उतारा वाचा, तुम्हाला उत्तरे देता येतील. पावसापासून संरक्षण करण्यासाठी घरांवर घातलेल्या वस्तू, काय वस्तू आहेत त्या 2 वस्तू लिहायच्या. जेव्हा तुम्ही उत्तर वाचणार तुम्हाला याची उत्तरे लिहिता येणार. दुसरं आहे सत्य विधान ओळखा. वारल्यांची घरे बहुदालनी आहेत, पिण्याच्या पाण्याचे पिंप होते, वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात, लेखिका वाडकर पाडा नावाच्या पाड्यावर गेल्या होत्या. हे विधान सत्य आहे की नाही ते सांगायचं. फक्त सत्यविधान जे असेल ते ओळखायचं. त्यानंतर उतार्याच्या आधारे खाली दिलेल्या गोष्टीचे उपयोग लिहा. लहान लहान खड्डे, त्याचे उपयोग काय होते ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे सावरलेला ओटा, याचा उपयोग काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो व्याकरण. गटात न बसणारा शब्द शोधून पुढे दिलेल्या चौकटीत पर्याय क्रमांक लिहा. वाडा, बंगला, महाल, खोपटी. फक्त विद्यार्थी मित्रांनो कोणता शब्द गटात बसत नाही तो लिहायचा आहे. त्यानंतर दगड, शिळा, नौबत, धोंडा, कोणता शब्द गटात बसत नाही ते लिहायचा आहे. त्यानंतर आहे खालील वाक्यातील क्रियापद ओळखून पुढे दिलेल्या चौकटीत पर्याय क्रमांक लिहा. यामध्ये आहे आम्ही एका ओट्यावर जाऊन बसलो, त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती. ओके, तर काय आहे क्रियापद ओळखायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे समत. आदिवासी पाड्यातील खोपट्यांचे वर्णन तुम्हाला तुमच्या शब्दांत लिहायचं आहे. त्यानंतर आहे पद्य विभाग. आता कविता असेल, कवितेवरती काही प्रश्न. तर बघूया काय कविता आहे. बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो, भाळा वरल्या घामाचा पाना नभाला फुटतो, नभ पाणी पाणी होतं माती चिखल होती या. इथून ही कविता दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता ह्या कवितेचा. ओके, स्क्रीनशॉट घ्या आणि त्यावरती काही प्रश्न आहेत, आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आकृती पूर्ण करा म्हटलेलं आहे, ज्यामध्ये आहे पाऊस आल्यानंतर झालेले बदल. तर काय बदल होतात विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला लिहायचे आहे. 2 बदल. जेव्हा कविता वाचणार तेव्हा तुम्हाला याची उत्तर लिहिता येणार. त्यानंतर हे केव्हा घडते ते लिहायचं आहे. पाखरांचा थवा येतो, ताना रडत उठतो, तर केव्हा होते ते तुम्हाला लिहायचं आहे. जेव्हा तुम्ही कविता वाचणार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उत्तरे देता येणार. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो अर्थसौंदर्य. बाळावरच्या घामाचा पाना नभाला फुटतो, या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर आहे विचार सौंदर्य. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, या विधानातील विचार सौंदर्य तुम्हाला तुमच्या शब्दांत लिहायचं आहे. आता शेवटचा विभाग व्याकरण विभाग आहे. त्यावरती जाण्याआधी तुम्हाला जर PDF डाउनलोड करायचं असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. आणि विद्यार्थी मित्रांनो PDFची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मास्टर वैभव हिरे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं. तिथे तुमचा नंबर टाकून तुम्हाला साइन इन करायचं. साइन इन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इयत्ता 8वी सिलेक्ट करायचं आणि तुमची द्वितीय घटक चाचणी दिसेल, सेकंड युनिट टेस्ट. त्यामध्ये सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायला मिळतील. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, भूगोल, इतिहास सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायला मिळतील. त्यासोबत मॅथ आणि सायन्सची जनरल सायन्सची क्वेश्चन पेपर देखील इंग्लिश मीडियममधून तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळेल. तर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. आता व्याकरण विभाग आहे. प्रश्न 3 मध्ये म्हटलेला आहे विरामचिन्हे. खालील विरामचिन्हांना नावे द्या. याला काय म्हणतात ते लिहायचं आहे आणि याला प्रश्नचिन्ह म्हणतात हे सर्वांना माहिती, बट याला काय म्हणतात त्याला नाव द्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अचूक शब्द ओळखा. अचूक शब्द ओळखायचा विद्यार्थी मित्रांनो. निश्चित दिलेला आहे, निश्चित कोणचा अचूक आहे ते ओळखायचं आहे. त्यानंतर आहे विवंचना. विवंचना तर कोणता आहे योग्य. त्यानंतर आहे वृत्त. खालील ओळीचे गण पाडून वृत्त ओळखा. मना सर्व लोकांसिरे निववावे, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो दिला आहे. तुम्हाला गण पाडून वृत्त ओळखायचा आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो द्वितीय घटक चाचणी, जिला तुम्ही सेकंड युनिट टेस्ट म्हणता, 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही अगदी महत्त्वाची प्रश्नपत्रिका होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबत मास्टर वैभव ॲप डाउनलोड करायला विसरू नका. त्यामध्ये सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो, मराठी, हिंदी, इंग्रजी. आणि आपल्या चॅनलवरती लवकरच आपण वार्षिक परीक्षा, जिला तुमची ॲन्युअल एक्झामिनेशन म्हणता, सेकंड टर्म एक्झामिनेशन बोलता, द्वितीय सत्र परीक्षा, तिच्या देखील क्वेश्चन पेपर्स अपलोड करणार आहोत. तर आताच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि टेक केअर.